नमस्कार भावांनो, बघा आता मी जस्ट फार्ममध्ये आलो होतो आपल्या, आणि हे जे काल मी चारा वगैरे आणून ठेवला होता तो, आणि जे उन्हाळ्याची आपण काळजी करायची म्हटलं होतं त्याच्यामध्ये हे टमाटर वगैरे तुम्हाला पालक वगैरे जे सांगितलं होते आयटम, ते मित्रांनो आपण आपल्या फार्ममध्ये सुरू करून दिले. त्याच्यासोबत जे चारा वगैरे पहा, आता तांदूळ त्याच्यात मिक्स वगैरे सर्व जे चाराचा एक व्हिडिओ बनला आहे तो बघितला आणि बघून घ्या. त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो, एक शॉकिंग न्यूज अशी झाली माझ्या फार्ममध्ये. हे बघा, हे आपल्याला आता खडकनाथची कोंबडी मरून दिसली. आता कशामुळे मेली हे मला समजून नाही राहिलं, कारण का बघा आपल्या फार्ममध्ये सर्व कोंबड्या ठीक आहे, फक्त ह्या एका कोंबडीचं काय झालं हे समजून नाही राहिलं. तर मित्रांनो, आता याच्यावर आपण काय करायचं, आपल्या फार्ममध्ये मेडिसिन सुरू करून द्या. बघा आता अगोदर काय करायचं, असं झाल्यानंतर आपल्या फार्ममध्ये अगोदर दुसरीकडे बघून घ्या कुठे कोंबड्या वगैरे मेल्या आहे का. आता इथे कुठंच नाही आहे, फक्त एकच कोंबडी मरून पावली आहे. त्याच्यावर आता आपल्याला काय करायचं, ट्रीटमेंट करावं लागेल. आणि मित्रांनो, आता असं गावरान पोल्ट्री करायचा असला तर आपल्या कोंबड्या जेवढ्या जास्त बाहेर राहील तेवढं आपल्यासाठी चांगलं राहते. बघा आता काही पिल्ले ते तिकडे बाहेर गेल्या, बट ते काही थोडंसा भीतीचंच आहे, त्याच्यामुळे आपण तिथे नेट वगैरे लावणार आहोत आपल्या कंपाऊंडरला. आता त्याच्यानंतर बघा ह्या ज्या आपल्या कोंबड्या वगैरे आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो कोंबड्याच आहे, कारण का आपल्याला अंडे उत्पादन करायचं होतं. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त कोंबडे विकून आपल्या कोंबड्याच ठेवल्या, कारण का जे आता तुम्हाला दिसत आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 जे कोंबडे आहेत त्याच्यामध्ये आपल्या कोंबड्याला आरामात चांगले अंडे येऊ शकते. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून कसं आहे मित्रांनो, तुम्हाला छोटा रोग आम्ही सर्व माहिती देत राहतो तुम्हाला गावरान पोल्ट्री फार्मची. आणि नॉर्मली मला बॉयलर वगैरेचे पण आता आपण प्रोजेक्ट सुरू करायचा विचार करता. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवून द्या. चला.